हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर आजचा आपला हा ग्रॅव्हिटेशनचा 14वा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 10 आणि 11 वरती जो दोन टॉपिक आहेत म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आणि फ्री फॉल, तर हे दोन टॉपिक आता आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. तर वेव्हज आपल्याला माहिती आहे, वेव्हज म्हणजे साधारण लहरी किंवा तरंग. आता जेव्हा बघा पाण्यामध्ये स्थिर पाणी आहे, स्टील वॉटर आहे. समजा इफ वी ड्रॉप अ स्टोन इन अ स्टील वॉटर, समजा आपण एखाद्या स्थिर अशा पाण्यामध्ये एखादा दगड ड्रॉप केला तर काय होतं, तर त्या दगडामुळे त्या पाण्यामध्ये काय निर्माण होतात, वेव्हज निर्माण होतात किंवा आपण त्याला तरंग म्हणू शकतो. तर मग हे जे वेव्हज असतात, ह्या वेव्हजमध्ये बघा अशाच वेव्हज असंख्य ठिकाणी असंख्य ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स असतात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जसं प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत किंवा मग आपण सहज एक मोठमोठ्या गॅलेक्सी असतील, तर हे सगळे जे आहेत हे पण काही वेव्हज इमिट करतात. आता आपण जे 9वीचं जे चॅप्टर होतं बघा, लास्ट चॅप्टर, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे टेलिस्कोप होते तेव्हा ते आपण बघत होतो. तर ह्या टेलिस्कोपमध्ये आपण बघितलेलं होतं की वेगवेगळे ज्या वेव्हज असतात किंवा रेज असतात, ह्या जे इमिट केले जातात, उदाहरणार्थ बघा रेडिओ वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, इन्फ्रारेड आहेत, इव्हन विजिबल लाईट पण आहे. ह्या सगळ्या जे प्रकार पडतात हे कशाच्या आधारे पडतात, तर वेव्हलेंथच्या आधारे. डिपेंडिंग ऑन वेव्हलेंथ, these are electromagnetic waves. Okay, these waves do not require any type of medium to travel. तर मग आता ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्यांचे जे टाइप्स पडतात, हे सगळे टाइप्स कशावर डिपेंड करतात, त्यांच्या वेव्हलेंथवर, डिपेंडिंग ऑन देअर वेव्हलेंथ. आज आपण जी वेव्हज शिकणार आहोत ती आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. लक्षात घ्या, आपण आधी ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बघितल्या त्या वेव्हज प्लॅनेट्स काय करतात किंवा इतर जी एखादी ऑब्जेक्ट असेल ॲस्ट्रॉनॉमिकल, ते वेव्हज ती इमिट करतं म्हणजे स्वतःमधून बाहेर टाकतं. आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, हे इन्स्ट्रुमेंट ह्या वेव्हज ज्या आहेत त्या इमिट झालेल्या वेव्हज काय करतात, त्या कॅप्चर करतात किंवा रिसीव्ह करतात. या इमिट झालेल्या रिसिव्हर किंवा जे रिसिव्हर्स असतात त्यांच्या आधारे आपल्याला कळेल, आपल्याला समजेल असं इंटरप्रिटेट केलं जातं किंवा त्या भाषेमध्ये ज्या वेव्हज आपल्याला समजतात, दिसतात. उदाहरणार्थ लाईट, फक्त विजिबलच लाईट दिसतो आपल्याला 400 to 700 नॅनोमीटर पेक्षा. त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा जास्त वेव्हलेंथचा लाईट आपण बघूच शकत नाही किंवा आपल्याला समजत नाही, पण आपले इन्स्ट्रुमेंट्स मात्र हे लाईट कॅप्चर करतात आणि याच्या आधारे आपण या सर्व ऑब्जेक्टचा काय करू शकतो, स्टडी करू शकतो. तर मग ग्रॅव्हिटेशनल वेव्हज पण आपण स्टडी केलेला आहे का, तर आहे. पण ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या जशा ह्या इतर साऱ्या वेव्हज आहेत त्या प्रकारच्या वेव्हज नाही आहे. दीज आर स्पेशल टाईप ऑफ वेव्हज. बघा, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या स्पेशल टाईप ऑफ वेव्हज आहे. कुठे तयार होतात, तर या आता आपण त्याची जर जनरल डेफिनेशन बघितली तर दीज आर वेव्हज ऑन द फॅब्रिक of space and time. लक्षात घ्या, ह्या वेव्हज आता असं समजा की तुम्ही फॅब्रिक समजू शकतात. फॅब्रिक्स म्हणजे कापड. तर हे फॅब्रिक कसं वूवन केलं जातं किंवा कसं विणलं जातं, तर फॅब्रिक्स आर वोवन बाय दिस टाईप ऑफ थ्रेड्स. सिमिलरली जर स्पेस आणि टाइम हे जे दोन थ्रेड्स धरले, तर ह्या दोन थ्रेड्सचा वापर करून एक फॅब्रिक आहे स्पेस टाइमचं. या फॅब्रिकवरती समजा आपण एक कापड घेतलं एकदम ताणलेलं, इव्हन तुम्ही ट्रॅम्पोलिन बघू शकता, ट्रॅम्पोलिनवरती उडी मारली की ट्रॅम्पोलिनमध्ये बघा खड्डा पडतो, ते आत जातं. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, हे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स अशा प्रकारे स्पेस आणि टाइमवरती काय निर्माण करतात, वेव्हज निर्माण करतात. तर हे पहिल्यांदा कोणी शोधलं, तर हे पहिल्यांदा शोधलं तर आईन्स्टाईनने 1916 मध्ये 1916 साली बघा पहिल्यांदा सांगितलं की देअर आर स्पेशल टाईप ऑफ वेव्हज. त्यांचा एक्झिस्ट आहे तशा वेव्हज युनिवर्समध्ये. पण बरोबर 100 वर्षानंतर बघा 1916 मध्ये सगळ्यात पहिले एक्झिस्ट झाल्या, म्हणजे समजलं माणसांना की आईन्स्टाईनने प्रेडिक्ट केलं किंवा त्याबद्दल सांगितलं. बरोबर 100 वर्षानंतर 2016 साली आपल्याला या वेव्हज आपल्याला स्वतःला इंटरप्रिट किंवा रिसीव्ह करून त्याचा अर्थ लागण्या इतपत आपण डेव्हलपमेंट केली, म्हणजे 100 वर्ष लागली. जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव आहे लायगो. तर लायगो हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे इन्स्ट्रुमेंट ग्रॅव्हिटेशनल वेव्हज काय करू शकतं, डिटेक्ट करू शकतं. पण आता लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या फार वीक असतात.
कुठलीही बॉडी ग्रॅव्हिटेशनल वेव्ज इमिट करू शकते, इव्हन आपण पण ह्या इतक्या वीक असतात की कुठलंही पृथ्वीवरचं किंवा मॅनमेड इन्स्ट्रुमेंट ह्या वेव्ज काय करू शकत नाही, डिटेक्ट करू शकत नाही. पण ॲस्ट्रॉनॉमिकल वेव्ज ज्या आहे त्या डिटेक्ट होतात. कधी डिटेक्ट झाल्या? साधारण 1.3 बिलियन वर्षांपूर्वी 2 ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये मर्ज झाले, एकत्र आले, तेव्हा ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज निघाल्या होत्या त्या वेव्ज 2016 साली या इन्स्ट्रुमेंटने काय केलेल्या आहेत, डिटेक्ट केलेल्या आहेत. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज बद्दलची सगळी अजून जास्त माहिती जी आहे तुम्हाला यूट्यूबवर किंवा इथं गुगलवर सर्च करून मिळेल, पण आपल्याला जस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपण कुठलाही पार्ट स्किप करत नाहीये पुस्तकामधला, टेक्स्टबुकमधला, त्यामुळे मी हे सगळं तुमचं घेतलेलं आहे. तर एकदा आपण लायगोचा फुल फॉर्म बघून घेऊ. लायगोचा फुल फॉर्म काय? लेझर इंफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ओके, तर आता मी याच्या तुम्हाला एक जनरल नोट्स आहे त्या मी फळ्यावर देते, तुम्ही त्या व्यवस्थित लिहून घ्या. ओके, तर आता नेक्स्ट टॉपिक आहे फ्री फॉल. ओके, आपण टॉपिकचं नाव टाकू फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय? आता फ्री म्हणजे फुकट नाही हा, फ्री फॉल म्हणजे मुक्त पतंग, म्हणजे पडणं मोकळेपणे एकदम. आता त्याच्यासाठी आपण आधी एक एक्सप्लेनेशन घेऊ. समजा इमॅजिन आता हे एक ऑब्जेक्ट आहे, आता हे डस्टर आहे, तर आता हे जे ऑब्जेक्ट आहे, आता बघा हे ऑब्जेक्ट समजा माझ्या हातावरती, आता बघा हातावरती रेस्टमध्ये, आता या क्षणांना या ऑब्जेक्टवरती किती प्रकारचे फोर्स ॲक्ट करत आहे बघा. देअर आर 2 टाइप्स ऑफ फोर्सेस विच ॲक्ट्स ऑन दिस ऑब्जेक्ट. विच आर दे? एक नीट बघा. फर्स्ट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ह्या ऑब्जेक्टवरती आता सध्या काम करतोय. आणि दुसरा जो फोर्स आहे तो आहे फोर्स एक्झर्टेड बाय द हँड विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, आपण आता इथे एक्सप्लेनेशनमध्ये बघू. सपोज दिस इज एन ऑब्जेक्ट. ओके, ॲट द सेम टाइम 2 फोर्सेस ॲक्ट ऑन दिस ऑब्जेक्ट. फर्स्ट फोर्स कोणता आहे? तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे तो? इन डाऊनवर्ड डायरेक्शन. Okay, and now this is the force exerted by hand. Exerted by hand in upward direction. In upward direction. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की इथे एकाच वेळेस 2 फोर्स ॲक्ट करतात. द फर्स्ट इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन विच पुल्स द ऑब्जेक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. बघा, तो ऑब्जेक्टला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पुलच करतोय, पण ॲट द सेम टाइम हँड्स ऑल्सो एक्झर्ट अ फोर्स. दिस फोर्स इज एक्झर्टेड बाय हँड इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे देअर आर 2 फोर्सेस ॲक्ट्स बट बोथ ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. सो नेट फोर्स इज बॅलन्स्ड. नेट फोर्स काय होतो? बॅलन्स्ड होतो. अँड हेन्स द ऑब्जेक्ट डज नॉट फॉल. मग हे पडतच नाही, मग काय होतं? इट इज ॲट रेस्ट. तो विराम अवस्थेत आहे, रेस्टला येतो. आता तो कुठे चालणार नाही जोपर्यंत, कधीपर्यंत बघा, जोपर्यंत मी माझ्या हाताचा फोर्स सोडून देत नाही. म्हणजे मी आता समजा डस्टर खाली टाकलं तर डस्टर खालीच जाणार आहे. का खाली जाणार आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला कुठे ओढेल? खाली ओढेल. मग ॲट दॅट टाइम कुठला फोर्स काम करेल? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, जेव्हा एखादं ऑब्जेक्ट काय होतं? रिलीज होतं. काय केलं जातं? रिलीज केलं जातं किंवा ड्रॉप केलं जातं. रिलीज और ड्रॉप. त्यावेळेस काय होतं? ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स. कुठला फोर्स ॲक्ट करतो? ओनली ग्रॅव्हिटेशनल
फोर्स ऍक्ट्स. आता मग ऑब्जेक्ट खाली येणार आहे. आता ऑब्जेक्ट जेव्हा खाली येईल तेव्हा त्याच्यावरती एकच फोर्स काम करतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळे जेव्हा एखादी वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच खाली येत असेल त्याला आपण म्हणणार फ्री फॉल. म्हणजे आता आपण टॉपिक शिकतोय बघा. if suppose I release this chalk, so now when I release the chalk, only one force acts on the chalk, that is the downward directing gravitational force. So the chalk is now in free fall. म्हणजे this motion is called free fall, मुक्त पतन. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बलानेच वस्तू खाली ओढली जाते. आता तुम्ही म्हणाल मग फ्री फॉल फक्त कधी खालीच जाताना असतो का? नाही. तर वरती फेकणाऱ्या वस्तूंच्या वेळेस समजा मी आता खडू वर फेकला, तर जेव्हा मी खडू वर फेकणार तेव्हा काय होईल, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिला खाली ओढतोय आणि त्यामुळे तेव्हा पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये किंवा आता सध्या अपवर्ड जरी वस्तू वर जात असेल तरी ती खालीच येणार. तेव्हाही फक्त एकच फोर्स काम करत असल्यामुळे वस्तू वर जाताना किंवा खाली येताना दोनही वेळेस ती फ्री फॉल मध्येच असते. नाहीतर मग आपल्याला कायमस्वरूपी कन्फ्युजन राहील की फ्री फॉल म्हणजे फक्त खाली पडणं. नाही, वरती जाताना सुद्धा काय असतात, फ्री फॉलच असतात. तर आपण एक जस्ट शॉर्ट मध्ये डेफिनेशन लिहून घेऊ. when an object falls under the influence of gravitational force alone, its motion is called फ्री फॉल. म्हणजे बघा, जेव्हा एखादं ऑब्जेक्ट किंवा एखाद्या मूव्ज पण येऊ शकते. इथे आपण पुस्तकामध्ये फॉल्स, कारण मी तुम्हाला सांगितले की अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन दोनही साठी फ्री फॉल लागू होतो. तर मग आता आपण एवढी जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट मोस्ट IMP बघा. म्हणजे आपल्याला परीक्षेला ही डेफिनेशन विचारली जाते की व्हॉट इज फ्री फॉल. मग आपल्याला तेव्हा असं होतं, कन्फ्यूज होतं आणि डेफिनेशन लर्न नसतात आपल्या. त्यामुळे डेफिनेशन केव्हाही व्यवस्थित लर्नच करून घ्यायच्या, पाठ करून घ्यायच्या. समजून घेऊन नंतर पाठ केलं तर पाठांतराचा टाइम पण कमी होतो आणि आपली टर्म लक्षात पण राहते. तर आता जो पुढचं बघा, समजा आता मी जेव्हा आता खडू ड्रॉप केला तर खडू लगेच खाली जाणार, डस्टर खाली जाणार. पण जर समजा मी एखादं पक्षाचं पीस, एखादा बलून किंवा दुसरी एखादी अत्यंत लाईट वस्तू जर मी खाली टाकली, तर वस्तू जेव्हा अशी खाली येत असते तेव्हा अगदी इव्हन खडूला पण लागू होईल ते एअर मॉलिक्युल्स जे असतात, जो बायोंट फोर्स एक्झर्ट करतात, फ्रिक्शन एक्झर्ट करतात, या वस्तूचं हवेच्या मॉलिक्युल्सशी काय होतं, फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे, लक्षात घ्या, फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. कोणता फोर्स काम करतोय, फ्रिक्शनल फोर्स. घर्षण होतं वस्तूचं हवेशी, हवेच्या मॉलिक्युल्सशी, सगळे जे गॅसेस आहे त्यांच्याशी. म्हणजे आता इथे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काम करतोय का, तर नाही. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो, फ्रिक्शनल फोर्स काम करतो, बायोन्सी पण असते. मग अशा परिस्थितीत पृथ्वीवरती फ्री फॉल शक्य आहे का, तर नाही. पृथ्वीवरती फ्री फॉल शक्य नाही. फ्री फॉल फक्त कुठे शक्य असतो, ओनली इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, व्हॅक्यूम म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ एअर, निर्वात, याला मराठीमध्ये निर्वात म्हणतात, जिथे हवाच नाहीये. मग व्हॅक्यूम मध्ये मात्र ग्रॅव्हिटेशनल फ्री फॉल काय असतो, सहज शक्य असतो. म्हणजे तिथे तो होतोच. म्हणजे आता आपण बघा की समजा आपण जर स्पेसमध्ये गेलो तर स्पेसमध्ये फ्री फॉल सहज शक्य आहे, पण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटेशन पण नसतं, त्यामुळे फोर्स पण तिथे कार्य करत नाही. हे पण आपल्याला कळलं पाहिजे. ओके, मग एवढ्या सगळ्या गोष्टी ते इथपर्यंत तुम्हाला कळाल्या. तर आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की फ्री फॉलमध्ये अजून एक छोटासा टॉपिक आहे बघा, की फ्री फॉलमध्ये अजून कुठल्या वस्तू असू शकतात. तर ही अर्थ आहे. ओके, आणि आपण अर्थभोवती समजा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट करताय, त्याच्यानंतर अजून थोड्या पुढच्या याच्यावरती मून पण ऑर्बिट करतोय.
म्हणजे दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. सपोज ही अर्थ आहे, मून आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहे. हे आर्टिफिशियल साईट पृथ्वीभोवती एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रोटेट करत असतात किंवा आपण आता इथे ऑर्बिट करत असतात, रिव्हॉल्व करत असतात. तर हे जेव्हा ते रिव्हॉल्विंग करत असतात तेव्हा त्यांच्यावरती एकच फोर्स काम करत असतो, म्हणजे अर्थ इज पुलिंग देम टुवर्ड्स द इट्स सेंटर, दॅट इज ती स्वतःकडे खेचून घेत असते. पण आपण बघितले की चंद्र पृथ्वीकडे का येऊ शकत नाही किंवा मग आर्टिफिशियल सॅटेलाइट्स पृथ्वीवरती का येऊन आदळत नाही, याचं कारण दे आर मुव्हिंग विथ अ स्पेसिफिक व्हेलॉसिटी. त्यांना व्हेलॉसिटी असते, ते स्थिर नसतं. स्थिर वस्तू खाली ओढली जाईल, मुव्हेबल वस्तू असते आणि विशेष म्हणजे स्पेसिफिक व्हेलॉसिटी असल्यामुळे हे सतत फिरत असतात आणि त्यामुळे ते काही खाली येत नाही, पण दे आर इन अ स्टेट ऑफ फ्री फॉल. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की मून and artificial satellites, moon and artificial satellites are in a state of free fall. State of free fall. ओके, मग आता इथपर्यंतची कन्सेप्ट प्रत्येकाला समजलेलीच असेल. आता पुढचा जो टॉपिक आहे की फ्री फॉलसाठी काही इक्वेशन्स पण असतात, म्हणजे असे इक्वेशन्स जे काय सांगतात आपल्याला, फ्री फॉल सांगतात. ओके, तर आता मग मी हे पुसणार आहे, त्याच्या आधी तुम्ही ही डेफिनेशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके ओके, तर आपण इथे डेफिनेशन बघितलेलं आहे. तर आता आपण बघतोय ते आहे इक्वेशन्स फॉर फ्री फॉल. आता आपल्याला माहिती आहे की न्यूटनने 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स किंवा 3 इक्वेशन्स ऑफ मोशन दिलेले आहेत. हे इक्वेशन्स कशासाठी वापरतात, जेव्हा एखादी बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या, तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, लक्षात घ्या हे, तर एखादी बॉडी जेव्हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये फिरत असते किंवा मोशनमध्ये असते, स्ट्रेट लाईनमध्ये किंवा कर्वमध्ये, तेव्हा न्यूटनने 3 इक्वेशन्स मांडलेले अशा मोशन्ससाठी. या मोशन्सला इक्वेशन्स ऑफ मोशन्स किंवा कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतात. हे इक्वेशन कोणकोणते, तर आपल्याला 3 इक्वेशन्स बऱ्याच जणांचे तर पाठच आहेत. तर पहिलं इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस ए टी. सेकंड s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आणि तिसरं आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, आता याच्यासाठी हे जे अक्षर आहेत हे कशासाठी वापरले जातात हे तुमचं क्लिअर आहे, तरी आपण इथे लिहून घेऊ. u स्टँड्स फॉर इनिशियल व्हेलॉसिटी, u स्टँड्स फॉर इनिशियल व्हेलॉसिटी, v स्टँड्स फॉर फायनल व्हेलॉसिटी, A stands for acceleration, S is the displacement, height can also be taken, S is displacement, T is the time required for that motion. ओके, मग आता आपल्या हे सगळे जे आपण अक्षर वापरतो कशासाठी वापरतो हे आपल्याला क्लिअर आहे. U, V, A, S अँड टी. ओके, पण हे इन जनरल हॉरिझॉन्टल डायरेक्शनसाठी वापरले जाणारे इक्वेशन ऑफ मोशन आहे. हेच इक्वेशन आपण फ्री फॉलसाठी वापरणार आहे. पण लक्षात घ्या, फ्री फॉलमध्ये काय होतं ते बघा. जेव्हा एखादी वस्तू, समजा आता मी वस्तू ह्या पोझिशनमधून ड्रॉप करणार आहे. ओके, म्हणजे ही जी पोझिशन आहे समजा आता इथे, सो आय विल ड्रॉप धिस ऑब्जेक्ट इन डाऊनवर्ड समजा. तर ॲट दिस पोझिशन बघा, इथे u इज इक्वल टू काय येईल, 0, बिकॉज ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. म्हणजे वरून जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडतं तेव्हा ते रेस्टला असतं आणि जेव्हा खालून फेकलं जातं तेव्हा पण ते रेस्टलाच असतं. म्हणजेच u इज इक्वल टू 0. u काय घेतला जातो, 0. का घेतला जातो लक्षात असेल. आणि जे ॲक्सेलरेशन असेल बॉडीमध्ये ते ॲक्सेलरेशन मात्र काय घेतलं जातं, g. लक्षात घ्या, फ्री फॉलसाठी u काय घ्यायचा असतो, 0, बिकॉज ऑब्जेक्ट इज ॲट रेस्टमध्ये असतं. आणि ॲक्सेलरेशन काय घेतात, g, बिकॉज ओनली ॲक्सेलरेशन कुठलं प्रोड्यूस होतं, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड इट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g.
त्यामुळे हे इक्वेशन्स चेंज होतात. इक्वेशन कसे चेंज होतात ते बघा. आता समजा आपण फर्स्ट इक्वेशन घेतलंय, v इज इक्वल टू u प्लस AT. u काय घेतलाय 0, मग u इज इक्वल टू 0 प्लस ॲक्सेलरेशन आपण काय घेणार आहे, a इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला g, मग g इंटू t. मग काय लिहिणार आपण v इज इक्वल टू gt. ओके, हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय होणार, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर. इथे परत u इज इक्वल टू काय घेणार आपण 0, कारण 0 इंटू टी 0च होणार आहे, पण मी लिहिते प्लस 1/2 GT स्क्वेअर. मग काय होईल s इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. आणि थर्ड v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. इक्वेशन काय चेंज होईल, v स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 2gs, म्हणजेच v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. मग आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत बघा. एक v इज इक्वल टू gt, s इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ओके, आता एक लास्ट टॉपिक आहे, तो म्हणजे की डायरेक्शन. लक्षात घ्या, आता आपण इथेच बघतोय डायरेक्शन बद्दल. बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मी पुढचा टॉपिक लगेच घेते. इथेच टॉपिक घेतोय आपण तो. ओके बघा, तर आपण इक्वेशन्स फॉर फ्री फॉल लिहून घेतले. काय, v इज इक्वल टू gt, s इज इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. लक्षात घ्या, फ्री फॉलचे गणित फार असतात, गणित फार विचारले जातात, त्यामुळे आपल्याला फ्री फॉलचे इक्वेशन्स जर पाठ असतील तर मग गणित पण खूप सोपे जातात. आता याच्यानंतर एकच महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे डायरेक्शन अँड साइन ऑफ g इन फ्री फॉल. तर फ्री फॉल मध्ये लक्षात घ्या, समजा आपण एखादी वस्तू डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येते. ओके, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जेव्हा येते तेव्हा बघा, वस्तूचे डायरेक्शन ऑफ मोशन कुठली आहे, ही आहे डायरेक्शन ऑफ मोशन, किंवा मग तुम्ही वेलॉसिटी पण म्हणू शकतात. ही कशाची डायरेक्शन आहे, वेलॉसिटीची. आणि ही कशाची डायरेक्शन आहे, तर फोर्सची, डायरेक्शन ऑफ फोर्स. नीट समजून घ्या टॉपिक. वेन ऑब्जेक्ट फॉल्स, जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडत असतं तेव्हा डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे, किंवा आपण इथे वेलॉसिटी पण लिहून घेऊ, कुठे आहे ती, तर ती खालच्या दिशेने. आणि डायरेक्शन ऑफ फोर्स पण कुठे येतोय, खालच्या दिशेने येतोय. बरोबर आहे. इन दिस केस, या केसमध्ये काय होतं बघा, जी इज पॉझिटिव्ह. जी काय घेतला जातो, पॉझिटिव्ह. व्हाय, because the direction of velocity and direction of force are in the same direction. दोघांचे डायरेक्शन, they are going in the same direction. मग दोघांची दिशा काय आहे, सेम आहे. they are in a same direction, so g is positive. म्हणजे इथे g काय घ्यायचा असतो, पॉझिटिव्ह घ्यायचा. केव्हा, when object falls in डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, मग आता हा आपल्याला झाला. आता समजा एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये फेकलेलं आहे. ओके, आता अपवर्ड डायरेक्शन मध्ये फेकलेला जात असताना ग्रॅव्हिटीची डायरेक्शन तर सेम. काय, डायरेक्शन ऑफ फोर्स. दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्स कुठे खेचतो वस्तूला, तो खालीच, ग्रॅव्हिटेशन वस्तूला खालीच खेचतं. आणि ॲट द सेम टाइम दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ही कशाची डायरेक्शन आहे, व्हेलॉसिटीची. मग आता व्हेलॉसिटी वर जाणार आहे, सुरुवातीला ती कमी असते. बरोबर, म्हणजे सुरुवातीला फोर्समुळे काय होते, वस्तू सुरुवातीला वेगात वर जाते आणि ग्रॅव्हिटेशनच्या फोर्स तिला खाली खेचत असतो. त्यामुळे हळूहळू तिचा फोर्स वेग काय होतो, व्हेलॉसिटी काय होते, रिड्यूस होत जाते. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी नंतर 0 होतं. त्यामुळे इथे काय होतं, समजा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो v मायनस u अपॉन टी. इथे v ही फायनल व्हेलॉसिटी आहे, u इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि टी टाइम आहे.
या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या जीचं आन्सर काय येतं, निगेटिव्ह. जी काय असतो, निगेटिव्ह. का निगेटिव्ह असतो, बिकॉज फायनल वेलॉसिटी कमी असते इथे आणि इनिशियल वेलॉसिटी काय असते, जास्त असते. हा जो हे जे आन्सर हे मायनस येतं. इथे वेलॉसिटी हळूहळू काय होत असते, कमी होत असते. इथे वेलॉसिटी हळूहळू काय असते, वाढत असते. जेव्हा वेलॉसिटी इन्क्रीज येते तेव्हा जी पॉझिटिव्ह होतो आणि वेलॉसिटी डिक्रीज होते तेव्हा जी काय असतो, निगेटिव्ह. मग आपल्या गणितांसाठी साईन महत्वाची. काय लक्षात ठेवायचं, जी इज पॉझिटिव्ह व्हेन ऑब्जेक्ट फॉल्स इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड G is negative when object moves in upward direction. ओके, म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला आता हे सगळा टॉपिक एकदम क्लिअर असते. ओके, आणि पण महत्त्वाचं असं आहे की पुढचा जो टॉपिक आहे तो ह्या टॉपिकवरचे गणित आहे, एस्केप वेलॉसिटी आहे आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. हे 3 टॉपिक अजून आपले बाकी आहेत. ओके, मग आत्ता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि महत्त्वाचं म्हणजे असे असंख्य की प्रत्येक चॅप्टरचे डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आणि त्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.